नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र जॉब अपडेट या चॅनलवरती. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि विशेषतः रेल्वेत नोकरी मिळवण्याचं स्वप्न बघत असाल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय रेल्वे भरती बोर्डाने म्हणजेच RRBने कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियर पदासाठी तब्बल 3000 प्लस मेगा भरती जाहीर केली आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता निकष काय आहे, वयोमर्यादा किती आहे, अर्ज शुल्क किती लागेल, पगार किती मिळेल आणि अर्ज कसा करायचा. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला मी शेवटी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी बघूया या भरतीची मूळ माहिती. तर ही भरती भारत रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या RRB मार्फत घेतली जात आहे. तर या भरतीची नोटिफिकेशन तुम्ही वेबसाईटवरती जाऊन एकदम डिटेल्समध्ये बघू शकता. ही भरती 13 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 3000 प्लस जागा आहेत आणि या जागा 3 प्रकारच्या पदांसाठी आहेत. कनिष्ठ अभियंता म्हणजेच ज्युनियर इंजिनियर, डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल मेटर्जिकल असिस्टंट. ही भरती संपूर्ण देशभरातील 21 रेल्वे झोनमध्ये आणि 35 विविध तांत्रिक विभागांमध्ये होणार आहे. म्हणजे तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात असाल तर तुम्हाला संधी आहे. अर्ज करण्याची पद्धत फक्त ऑनलाईन आहे आणि त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज भरायचा आहे. आता बघूया या भरतीच्या महत्त्वाच्या काही तारखा. पहिली तारीख आहे 13 ऑगस्ट. या दिवशी नोटिफिकेशन हे प्रसिद्ध करण्यात आले आहे. दुसरी तारीख आहे 14 ऑगस्ट 2026. या दिवशी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अंतिम तारीख आहे 13 सप्टेंबर 2026. तर मित्रांनो, ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा, कारण शेवटच्या दिवशी वेबसाईटवर खूप गर्दी होते आणि सर्व्हर स्लो होतो. आणि परीक्षेची म्हणजे CBT 1ची तारीख अजून अधिकृतपणे जाहीर झालेली नाहीये. त्यासाठी तुम्हाला आपल्या मेलवरती कळवण्यात येईल. आता या भरतीची नेमकी कोणती पद आहेत हे बघूया. पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर. हे पद सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल तसेच सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन या विभागांसाठी आहे. सर्वाधिक जागा याच पदासाठी आहेत. दुसरं पद आहे डेपो मटेरियल अधीक्षक म्हणजेच डेपोट मटेरियल सुपरिटेंडेंट. हे पद स्टोअर्स विभागातील सामग्री व्यवस्थापनाशी संबंधित आहे. तिसरं पद आहे केमिकल व मेटलर्जिकल असिस्टंट म्हणजेच केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट. हे पद गुणवत्ता नियंत्रण आणि प्रयोगशाळेतील संबंधित तांत्रिक काम बघतं. तुम्ही तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि आवडीनुसार यातलं योग्य पद निवडू शकता. आता बघूया या जागा नेमक्या कुठे आणि कशा वाटल्या आहेत. देशभरातील 21 रेल्वे झोनपैकी सर्वाधिक जागा कोलकाता झोनमध्ये आहेत, तब्बल 457 जागा. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई झोन, जिथे 411 जागा आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई झोन, तिथे 362 जागा आहेत आणि 18 झोनमध्ये मिळून उरलेल्या जागा वाटलेल्या आहेत. आता प्रवर्गनिहाय जागांबद्दल बोलूया. खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच अनरिझर्वसाठी 1699 जागा आहेत. OBC साठी 913 जागा आहेत. SC प्रवर्गासाठी 624 जागा आहेत. EWS प्रवर्गासाठी 394 जागा आहेत आणि ST प्रवर्गासाठी 363 जागा राखीव आहेत. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रवर्गामध्ये असाल, तुमच्यासाठी ही संधी खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पात्रता निकष. तर या भरतीसाठी तुमच्याकडे ज्युनियर इंजिनियर पदासाठी अभियांत्रिक पदविका किंवा डिप्लोमा असणे गरजेचे आहे. DMS पदासाठी संबंधित विषयातील पदवी किंवा पदविका लागते आणि याचे निकष अधिकृत नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट दिलेले आहे. CMM पदासाठी केमिकल किंवा मेटलर्जी शाखेतील पदवी किंवा तत्सम तांत्रिक पात्रता आवश्यक आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक पदासाठी आणि प्रत्येक शाखेसाठी पात्रता वेगवेगळी असू शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन PDF डाउनलोड करून त्यात दिलेली तुमच्या पदासाठीची निश्चित पात्रता काळजीपूर्वक वाचा
चुकीच्या पात्रतेवर अर्ज केल्यास नंतर अर्ज बाद होऊ शकतो, तर याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. आता बघूया वयोमर्यादा काय आहे. ही वयोमर्यादा 1 जानेवारी 2027 रोजी गृहीत धरून काढली आहे. सर्वसाधारण म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 33 वर्ष आहे. आता प्रवर्गनिहाय बघूया. अनरिझर्व्ह आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी उमेदवारांना जन्म 2 जानेवारी 1994 ते 1 जानेवारी 2009 दरम्यान झालेला असावा. ओबीसी नॉन क्रिमिलियर प्रवर्गासाठी जन्मतारीख 2 जानेवारी 2091 ते 1 जानेवारी 2009 दरम्यान असावी, म्हणजेच वयोमर्यादा 18 ते 36 वर्ष. एससी आणि एसटी प्रवर्गासाठी जन्मतारीख 2 जानेवारी 1989 ते 1 जानेवारी 2009 दरम्यान असावी, म्हणजेच वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष. याशिवाय माजी सैनिक, पीडब्ल्यूबीडी उमेदवार यांनाही शासन नियमानुसार अतिरिक्त सूट मिळते. त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रवर्गात मोडता ते बघून तुम्ही नेमकी वयोमर्यादा तपासा. आता अर्ज शुल्काबद्दल बोलूया. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी उमेदवारांना 500 रुपये अर्ज भरावं लागेल. पण एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही जर CBT 1 परीक्षेला बसलात तर त्यातले 400 रुपये तुम्हाला परत मिळतील. SC एसटी महिला उमेदवार, माजी सैनिक, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग यांना फक्त 250 रुपये शुल्क भरावं लागेल. आणि CBT 1 परीक्षेला बसल्यास हे संपूर्ण 250 परत मिळवतात. शुल्क भरण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन आहे. तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI करून SBIच्या पेमेंट गेटवेद्वारे शुल्क भरू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पगार किती मिळेल? RRB ज्युनियर इंजिनियर हे पद 7व्या वेतन आयोगानुसार पे लेवल 6 मध्ये येते आणि याचं प्रारंभिक मूळ वेतन दरमहा 35,400 इतका आहे. यात महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर रेल्वे भत्ते जोडले की हातात मिळणारा एकूण पगार यापेक्षा बराच जास्त असतो. याशिवाय रेल्वे नोकरीचे इतरही अनेक फायदे आहेत. नोकरीची कायमस्वरूपी शाश्वती, उत्तम वैद्यकीय सुविधा, पेन्शन योजना, मोफत किंवा सवलतीच्या दरात रेल्वे प्रवास आणि वेळोवेळी पदोन्नतीच्या संधी. म्हणजेच ही फक्त एक नोकरी नाही तर एक संपूर्ण करिअर आहे. आता बघूया निवड प्रक्रिया नेमकी कशी असते. यात 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा CBT 1 म्हणजे पहिली संगणकीय परीक्षा, ही मुख्यतः स्क्रीनिंग टेस्ट असते. दुसरा टप्पा CBT 2 ही मुख्य तांत्रिक परीक्षा असते आणि याच परीक्षेच्या गुणांवर तुमची अंतिम गुणवत्ता यादी ठरते. तिसरा टप्पा दस्तावेज पडताळणी म्हणजे तुमची मूळ कागदपत्र तपासली जातात. आणि चौथा टप्पा वैद्यकीय तपासणी, जी A3, B1, B2 आणि C1 या वैद्यकीय मानकांनुसार केली जाते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, CBT 1 चे गुण फक्त पात्र करण्यासाठी वापरले जातात. अंतिम निवडीत ते गृहीत धरले जात नाहीत. त्यामुळे CBT 2 वर जास्त लक्ष केंद्रित करा. चला आता बघूया अर्ज नेमका कसा करायचा स्टेप बाय स्टेप. पहिलं, अधिकृत वेबसाईटवर rrbapply.government.in वर जा. नवीन नोंदणी करून तुमचा युजर ID आणि पासवर्ड तयार करा. हे नोटिफिकेशन डाउनलोड करून व्यवस्थित एकदा वाचून घ्या. ऑनलाईन अर्ज फॉर्म अचूक माहितीसह भरा. आवश्यक कागदपत्र आणि फोटो योग्य साईजमध्ये अपलोड केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरा आणि त्यानंतर अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून जपून ठेवा. फॉर्म भरताना घाई करू नका. प्रत्येक माहिती 2दा तपासा, कारण सबमिट झाल्यानंतर बदल करणं शक्य नसतं. अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि तुमच्या झोननुसार संबंधित RRBची वेबसाईट पण तपासा. तर मित्रांनो, अशी होती RRB ज्युनियर इंजिनियर भरती 2026 ची संपूर्ण माहिती. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचे प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा आणि अशा सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.